नमस्कार. सिटी न्यूजच्या 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. जीवन हे एक साहस आहे. धैर्य आणि साहसाने आव्हाने स्वीकारा आणि विजयी व्हा. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्राच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर. अमरावती शहरात चोऱ्यांच्या घटना चिंताजनकरित्या वाढतच आहे. साईनगर परिसरानंतर आता चक्क SRPF कॅम्पसारख्या कडेकोट बंदोबस्त असलेल्या या ठिकाणीही चोरांनी धाड टाकली आहे. मध्यरात्री 5 घरांची कुलुपे तोडून चोरीचा प्रयत्न आणि 2 दुचाकी लंपास. यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. अमरावती शहरात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. साईनगर परिसरानंतर आता चोरट्यांनी टार्गेट केला तो SRPF कॅम्प परिसर, जे अत्यंत सुरक्षित मानले जाते. फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 9 मध्ये सोमवारी मध्यरात्री चोरीचा थरार घडला. चोरट्याने चक्क 5 घरांची कुलपे तोडली, चोरीचा प्रयत्न केला. याच परिसरातून 2 दुचाकीही लंपास करण्यात आल्या. घटनेच्या वेळी काही कर्मचारी गडचिरोलीत बंदोबस्तावर होते तर काही सुट्टीवर. त्यामुळे घरी कोणी नसल्याचा फायदा चोरट्यांनी घेतला. या चोरीची लेखी तक्रार SRPF अधिकाऱ्यांनी फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात नोंदविली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू केला आहे. मात्र एवढ्या कडेकोट बंदोबस्त असलेल्या SRPF कॅम्पमध्ये चोरी झाली. गाडगेनगर पोलिसांनी दाखल केलेला चोरीचा गुन्हा गुन्हे शाखेने बरोबर वर्षभरानंतर उघड केला आहे. रेकॉर्डवरील आरोपीला पकडताच त्याच्या कबुलीतून हिरो सिटी डिलक्स दुचाकी चोरीचा संपूर्ण तपशील समोर आलाय. मुद्देमाल जप्त, आरोपी ताब्यात आणि 1 वर्षापासून प्रलंबित असलेला गुन्हा अखेर सोडवलाय. 22 ऑक्टोबर 2024 फिर्यादी राजू भीमराव पारडे राहणार अकोली यांनी दिलेल्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा वाहन चोरीचा नोंद करण्यात आला. या प्रकरणात अनेक महिने धागेदोरे धुसरच राहिले. मात्र गुन्हे शाखा अमरावती शहर यांना मिळालेल्या गुप्त माहितीने गुन्ह्याची दिशा बदलली. रेकॉर्डवरील गुन्हेगार दावीद उर्फ दाऊ प्रभुदास मनोहरे, वय वर्ष 32, राहणार भीमनगर, याच्याजवळ नंबर प्लेट नसलेली संशयित दुचाकी असल्याची माहिती मिळताच पथकाने त्याला ताब्यात घेतले. चौकशीत दावीदने धक्कादायक कबुली दिली. 1 वर्षापूर्वी राधानगर परिसरातून हिरो सिटी डिलक्स कंपनीची दुचाकी चोरी केल्याचे त्याने मान्य केले. इंजिन व चेसिस नंबरच्या आधारे वाहनाची खातरजमा करण्यात आली. गुन्ह्यातील मुद्देमाल म्हणजेच काळ्या रंगाची हिरो सिटी डिलक्स दुचाकी किंमत अंदाजे 40,000 जप्त करण्यात आली. आरोपी व जप्त मुद्देमाल गाडगेनगर पोलीस ठाण्यात ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मनपा अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येनंतर निलंबित करण्यात आलेल्या 2 अधिकाऱ्यांना पुन्हा रुजू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. महानगरपालिका कर्मचारी कामगार संघाने 2 दिवसीय सामूहिक रजा आंदोलनाला सुरुवात केली असून निलंबनात नैसर्गिक न्याय तत्वाचा भंग झाल्याचा गंभीर आरोप संघटनेने केला आहे. गेल्या काही दिवसांपासून अग्निशमन विभागातील एका कर्मचाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या प्रकरणानंतर महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ कारवाई करत 2 अधिकाऱ्यांना निलंबित केले. मात्र आता हा निर्णय चुकीचा असल्याचा आरोप करत महानगरपालिका कर्मचारी कामगार संघाच्या वतीने या दोन्ही अधिकाऱ्यांना पुन्हा रुजू करण्याची मागणी जोर पकडू लागली आहे. संघटनेने 2 दिवसीय सामूहिक रजा आंदोलन सुरू केले असून शहरातील मनपा कामकाजावरही त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे. संघटनेचे म्हणणे आहे की निलंबन करताना नैसर्गिक न्याय तत्वाचा विचार केला गेला नाही. दोन्ही अधिकाऱ्यांना स्वतःचे बाजू मांडण्याची संधी न देता एकतर्फी कारवाई करण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे.
या आंदोलनामुळे मनपा प्रशासनावर प्रचंड दबाव वाढला असून पुढील निर्णय काय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मृत कर्मचाऱ्याला न्याय तर अधिकाऱ्यांवर योग्य तपास या दोन्ही प्रश्नांमुळे मनपा व्यवस्थेत मोठी खळबळ उडाली आहे। मनपा सार्वजनिक निवडणुकीकरिता प्रारूप मतदार यादी जाहीर झाली असून ती 20 नोव्हेंबरपासून मनपा मुख्यालय, सर्व झोन ऑफिस आणि मनपा वेबसाईटवर उपलब्ध आहेत। नागरिकांनी आपले नाव, प्रभाग आणि सर्व माहिती तपासून घ्यावीत। कोणत्याही तक्रारी किंवा दुरुस्तीकरिता 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक विभागात अर्ज दाखल करण्याचे आवाहन मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी केले आहे। मनपा सार्वत्रिक निवडणूकसाठी आपली मतदार यादी विभाजन करण्यात आलेलं आहे आणि ते दिनांक 20 नोव्हेंबर पासून आपली मनपाच्या संकेतस्थळावर आणि प्रत्येक झोन ऑफिस आणि मनपा मुख्यालयामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर सर्व नागरिकांना अशी विनंती आहे की तुम्ही ही मतदार यादी जे संबंधित वेबसाईटला जाऊन चेक करावी की तुमचे नाव तुमचे जिथे राहते घर असल्यास त्याच प्रभागामध्ये तुमचे नाव आहे आणि जर नसेल काही दुरुस्ती करायची आहे तर याच्यासाठी दिनांक 27 नोव्हेंबर पर्यंत 3 वाजेपर्यंत मनपा मुख्यालयामध्ये इलेक्शन ब्रांचमध्ये आपला अर्ज दाखल करावी, जेणेकरून आमच्या मार्फत तुमची अर्जवर कारवाई होऊ शकता आणि तुमची दुरुस्ती होऊ शकते तुमच्या नावाची। आणि माझी सर्व नागरिकांना ही पण सूचना आहे की ही जी मतदार यादी तयार करण्यात आलेली आहे ही आपली विधानसभाची मतदार यादी जे दिनांक 1 जुलै 2025 पर्यंत दुरुस्त झाली त्याप्रमाणे करण्यात आलेली आहे। तर ही मतदार यादीच्या विभाजन बरोबर झाला, तुमच्या नाव बरोबर आला याची खात्री करून तुम्ही आम्हाला जर प्रॉब्लेम असेल तर सांगा, जेणेकरून कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही। पण काय सांगाल किती नागरिकांनी आतापर्यंत? सध्या आपल्याकडे अमरावती महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीत शहरात मोठी खळबळ उडवली आहे। काँग्रेस पक्षाने पत्रकार परिषद घेऊन या यादीत मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाल्याचा गंभीर आरोप केला आहे। मतांची चोरी, प्रभाग बदल, अनोळखी मतदार आणि हजारो नागरिकांचे नावे वगळल्याचा दावा करण्यात आला आहे। काँग्रेसने सर्व 22 प्रभागांची तात्काळ स्वतंत्र तपासणीची मागणी केली असून मागण्या न मानल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। अमरावती महानगरपालिकेने नुकतीच प्रारूप मतदार यादी ऑनलाईन वेबसाईटवर जाहीर केली, मात्र यादी जाहीर होताच संपूर्ण शहरात आरोप प्रत्यारोपांना ऊत आला। अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली, ज्यामध्ये प्रारूप मतदार यादीत मोठ्या प्रमाणात गोंधळ, चुका आणि हेतुपुरस्पर हेराफेरी झाल्याचा काँग्रेसने आरोप केलाय। काँग्रेसच्या म्हणण्यानुसार अनेक प्रभागांमध्ये अनोळखी मतदारांची नावे अचानक समाविष्ट करण्यात आली आहेत। जुनी व हलवलेली योग्य मते प्रभागातून वगळून इतरत्र हलविण्यात आली आहेत। हजारो पात्र नागरिकांची नावे यादीतून गायब झाल्याचा आरोप करण्यात आलाय। यामागे सत्ताधारी भाजप महायुतीकडून मतांची चोरी करण्याचा प्रयत्न असल्याचा काँग्रेसचा दावा आहे। काँग्रेसने सर्व 22 प्रभागांच्या मतदार याद्यांचे स्वतंत्र पुनरावलोकन, तांत्रिक तपासणी आणि नागरिकांच्या तक्रारींची तात्काळ दखल घेण्याची मागणी केली आहे। हलविलेली मते पुन्हा मूळ प्रभागात समाविष्ट करावीत, अनोळखी मतदारांची नावे काढून टाकावीत, वगळलेली वैध नावे पुन्हा जोडावीत, अशा अनेक मागण्या काँग्रेस पक्षाने केल्या आहेत। पत्रकार परिषदेत स्पष्ट इशाराही देण्यात आलाय की मागण्या न मानल्यास काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन उभारणार। प्रारूप मतदार यादीतील वाढता गोंधळ लक्षात घेता अमरावतीतील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र आहे। पत्रकार परिषदेचा आज अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे इथं आम्ही सर्व काँग्रेसचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि एक प्रेस वार्ता याच्यासाठी घेतली आहे। 20 तारखेला जे येणाऱ्या अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात जे मतदार यादी प्रकाशित झाली आहे त्या मतदार यादीत एवढं घोळ आहे, आतापर्यंत मी असं कधीच पाहिलं नाही। 3-3 हजार मतं दुसऱ्या प्रभागात गेली आहे। अच्छा, दुसरं कसं आहे की समजा एखादा एरिया आहे, त्या एरियातले अर्धे मतं एका पानावर आणि अर्धे मतं 10व्या पानावर, इतका घोळ करून ठेवला आहे। दुसरं त्याच्यानंतर प्रशासन असं म्हणते की प्रत्येक मतदारांनी आपल्या मतदार यादीमध्ये नाव तपासून घ्यावं। सामान्य मतदार नाव कुठं तपासणार आहे? त्यांनी जे ऑनलाईन ॲप टाकलं आहे त्या ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही आत्ता टाका, 5 मिनटं तुमचं नावच भेटत नाही। दुसरं इतकं घोळ करण्याच्या मागचं कारण काय आहे? आणि दुसरं इतकी अव्यवस्था करून ठेवली आहे। आणि दुसरं आता मी इतकं अनुभवी असून मला ते मतदार यादी शोधणे, मतदार यादी विकत घेऊन येणे, त्याच्यासाठी माणसं लावणे, त्याच्यासाठी कार्यकर्ते लावणे, मला माझ्यासारख्याला 4 दिवस लागले।
4 दिवस सामान्य जो नवीन निवडणूक लढणारे लोक आहे ज्यांच्याकडे पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर नाही ते कुठून करणार आहे? आता काय मागणी आहे तुमची? आमची मागणी एकच आहे की ही जी मतदार यादी आहे ही मतदार यादी व्यवस्थित करून घ्यावी आणि जे 5 तारखेला तुम्ही जसं मिलिंद भाऊंनी सांगितलं की सुमोटो प्रशासनाने मतदार यादी दुरुस्त करून घ्यावी आणि 5 तारखेला जेव्हा तुम्ही याला पब्लिश करताल त्याच्यानंतर अजून 4-5 दिवस देण्यात यावे. आमची स्पष्ट मत आहे आमच्यावर यांनी की मतं चोरीचा हा धंदा आहे. जसं बाकी ठिकाणी मत चोरी करून झाले या 9 वर्षात या महानगरपालिकेत या भाजप आणि महायुती शासनाला एकही काम दाखवण्यालायक नाही आहे. मतं मागण्यासाठी त्यांना जाण्यासाठी उजागरी नाही आहे. म्हणून त्यांनी हे मत चोरीचा धंदा केला असं स्पष्ट मत अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचं आहे. ओके. महानगरपालिका निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये मोठा गोंधळ उघड झाला आहे. 22 प्रभागांमधनं तब्बल 159 आक्षेप अर्ज दाखल झाले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. प्रभागनिहाय चुकांची चौकशी सुरू असून 27 नोव्हेंबरपर्यंत तक्रारींचा मोठा भडका उडण्याची शक्यता प्रशासनानेच व्यक्त केली आहे. महानगरपालिका निवडणुकीची प्रारूप मतदार यादी 20 नोव्हेंबर रोजी ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात आली. मात्र या यादीत मोठ्या प्रमाणात नावांची गफलत, पत्त्यातील तफावत आणि चुकीच्या प्रभागात नावे टाकल्यासारख्या चुका दिसून आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. मंगळवार 25 नोव्हेंबर पर्यंत सर्व 22 प्रभागातूनही मिळून तब्बल 159 आक्षेप अर्ज दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. यातील बहुसंख्य तक्रारी या नावामधील चुका आणि प्रभाग बदलल्यामुळे झालेल्या गोंधळाबद्दल आहेत. हा गोंधळ इतका वाढला आहे की अनेक मतदारांना आपली नावे यादीत दिसेना किंवा चुकीच्या प्रभागात आढळल्याने लोकांना मनपा कार्यालयाचे वारंवार फेरे मारावे लागत आहेत. 27 नोव्हेंबरच्या दुपारी 4 वाजेपर्यंत आक्षेप अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने अजून मोठ्या प्रमाणात तक्रारी येण्याची शक्यता मनपा प्रशासनाने व्यक्त केली आहे. मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी सांगितले की शहरात झोन निहाय विशेष टीम्स फील्डवर कामाला लागले आहेत. संबंधित प्रभागांमध्ये प्रत्यक्ष साईट व्हिजिट करून दुरुस्ती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नागरिकांच्या तक्रारी वेळेत निकाली काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्या म्हणाल्या. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आलेला हा गोंधळ लक्षवेधी ठरत असून यामुळे मतदारांमध्ये संभ्रम आणि नाराजी वाढताना दिसत आहे. 159 तक्रार प्राप्त आहे. यांच्यासाठी आपली जे झोन स्तरावर प्रभाग स्तरावर टीम आहे त्या टीम मार्फत पूर्ण फील्डवर जाऊन साईट व्हिजिट होत आहे आणि त्याप्रमाणे दुरुस्तीची प्रक्रिया सुरू आहे. विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात फर्निचर क्षेत्रात आपली मजबूत ओळख निर्माण केलेल्या काउच पफीने आता आणखी एक भव्य पाऊल उचलले आहे. सन 2022 मध्ये लहान मॉलपासून सुरू झालेल्या या ब्रँडने आज 2 मोठ्या मॉलसह हजारो समाधानी ग्राहकांची कमाई केली आहे. आता काउच पफीने ऑफिस फर्निचर सेगमेंटसाठी खास 10,000 स्क्वेअर फुटांचे स्वतंत्र दालन सुरू केले आहे. या मॉलमध्ये ऑफिस टेबल्स, विविध प्रकारच्या एग्रोनॉमिक ऑफिस खुर्च्या, लाकडी व लोखंडी कपाटे, अलमारी, फाईल रॅक, बुकशेल्फ, पार्टिशन आणि खाजगी ऑफिसमध्ये लागणारे सर्व प्रकारचे फर्निचर सहज उपलब्ध आहेत. ग्राहकांच्या मागणीनुसार काउच पफीची ही नवी सुविधा भरपूर प्रतिसाद मिळवत आहे. संचालक अमित अग्रवाल यांनी ग्राहकांनी या नव्या भव्य दालनाला जरूर भेट द्यावी असे आवाहन केले आहे. नमस्कार, काउच पफी मॉलमध्ये आपलं स्वागत आहे. काउच पफी मॉल गेले 2022 मध्ये सुरुवात झाली आणि मागच्या 3 वर्षामध्ये आम्ही आता या 3ऱ्या सेगमेंटमध्ये पोहोचलो आहे. ऑलरेडी आपले 2 मॉल व्यवस्थित एस्टॅब्लिश आहे आणि अमरावतीकर व्यापाऱ्यांमध्ये सरकारी ऑफिसर्सची आणि प्रायव्हेट प्रतिष्ठानाची खूप वर्षांपासून डिमांड होती मागच्या 2-3 वर्षामध्ये की फर्निचरमध्येच ऑफिस फर्निचरसाठी आपण काहीतरी वेगळं सुरुवात करा. आम्ही आमच्याकडे जागेबाबत आम्ही जास्त तेव्हा ती अरेंजमेंट केली नव्हती, पण आता कस्टमरसाठी विशेष 10,000 फुटामध्ये या मॉलचं आम्ही आयोजन केलं असून इथे ऑफिससाठी लागणाऱ्या संपूर्ण फर्निचरची रेंज इथे उपलब्ध केली आहे. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या चेअर्स, ऑफिस चेअर्स, ऑफिस टेबल्स, त्यानंतर कबर्ड्स, लायब्ररीसाठी लागणारं मटेरियल, नंतर विविध प्रकारचे पार्टिशन्स, ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे उपलब्ध केल्या असून याच्या पुढेही ऑफिससाठी लागणाऱ्या अनेक गोष्टी आपल्या ज्या सध्या अमरावतीमध्ये अवेलेबल नसतात त्या पण आपल्याकडे उपलब्ध होतील. 10,000 फुटामध्ये हा मॉल असून सध्या आपल्याकडे आपण बघू शकता, आपल्याला क्लिपिंगमध्ये दिसेल
की आमच्याकडे कुठल्या प्रकारे, आणि आमच्याकडे कमीत कमी 2500 रुपयापासून चेअर्स अवेलेबल आहे. 2500 रुपयापासून तर 25,000पर्यंत आपल्याकडे रेंज उपलब्ध असून कुठल्याही प्रकारच्या प्रतिष्ठानाकरता लागणाऱ्या सगळ्या प्रकारच्या एक्सक्लुझिव्ह फर्निचरची रेंज आपल्याकडे उपलब्ध आहे. खास करून आपल्या या मॉलमध्ये ऑफिससाठी लागणाऱ्या, सरकारी ऑफिससाठी लागणाऱ्या टेबल, चेअर्स, कबाड्स, वुडन फर्निचरमध्ये पण आपल्याकडे अवेलेबल आहे. तसंच एक्झिक्युटिव्ह चेअर, मसाज चेअर्स याचं पण आपल्याकडे आपण अरेंजमेंट केलेली आहे. तर संचालकाच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो की आपण एकदा जरूर या मॉलला भेट द्या आणि मॉलला भेट देणार आपण निराश होणार नाही याची मी खात्री देतो. अमरावती सामाजिक बांधिलकीचे सुंदर उदाहरण. आराधना फॅशनतर्फे 25 नोव्हेंबर रोजी आयोजित भव्य रक्तदान शिबिराला व्यापारी, तरुण आणि ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. अयोध्या राम मंदिर ध्वजारोहण सोहळ्याच्या औचित्याने ठेवलेल्या या उपक्रमात तब्बल 300 रक्तपिशव्यांचे लक्ष्य ठरविण्यात आले आहेत. अमरावतीतील आराधना फॅशनने सामाजिक बांधिलकी लक्षात घेत 25 नोव्हेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले. या शिबिराचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे अयोध्या राम मंदिर ध्वजारोहण सोहळ्याच्या औचित्याने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळी 10 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत आयोजित या शिबिरात शहरातील व्यापारी, विविध ग्राहक, तरुण तसेच महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. आराधना फॅशनचे संचालक यांनी सांगितले की यावर्षी 300 रक्तपिशव्यांचे लक्ष्य ठेवण्यात आले असून आरोग्य विभागाच्या उपस्थितीत सुरक्षित रक्त तपासणी आणि साठवण प्रक्रिया पार पडली. स्थानिक पातळीवर हे शिबिर सर्वात मोठ्या रक्तदान उपक्रमांपैकी एक ठरत असून समाजात जागरूकतेचा संदेश देत आहे. शहरातील व्यापाऱ्यांनीही या सामाजिक कार्यात पुढाकार घेत सक्रिय सहभाग नोंदवल्याने या उपक्रमाचे महत्त्व अधिक वाढले. नमस्कार. आराधना होलसेल शॉपिंग मॉल विजिलैंड और जवाहर रोड की तरफ से आयोजित रक्तदान शिविर को आप सभी ने भरपूर सहयोग दिया है, उसके लिए मैं आप सभी का तहे दिल से आभारी हूँ. आज बहुत बड़ा दिन है. एक तो मीटलेस डे और दूसरा आज राम मंदिर पे हमारे प्रधानमंत्री जी ध्वजारोहण कर रहे हैं. इस उपलक्ष्य में इस आयोजित जो रक्तदान शिविर को आराधना होलसेल शॉपिंग मॉल ने आयोजन किया है और अभी तक के बहुत अच्छा प्रतिसाद है. आगे भी 4 बजे तक ये चलने वाला है और हमारा टारगेट 300 बॉटल का है और भगवान की दया से वो कंप्लीट होएगा, ऐसा हमें आशा है. अभी तक कितने हो गए? अभी तक कितने बॉटल हुए? अभी तक के 62 बॉटल्स जमा हो गए हैं करीब 1-1.5 घंटे के समय में. तो बस आसपास के जो मार्केटिंग वाले जो व्यापारी बस वही लोग ब्लड डोनेट कर रहे हैं या फिर ग्राहक भी? सभी अमरावती कर रहे हैं. हमारे ग्राहक भी है या सिर्फ व्यापारी है? ग्राहक भी हैं, व्यापारी भी हैं और कुछ जो डोनर रहते हैं वो स्वेच्छापूर्वक भी आ रहे हैं. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930070667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. नांदगाव पेठ ते माहुली जहागीर रोडवर पेट्रोलच्या टँकरला भीषण आग लागून एक मोठी दुर्घटना थरकाप उडवणारी ठरली आहे. रस्त्यावरील खोल खड्ड्यांमुळे टँकर उलटला आणि क्षणार्धात पेट घेऊन जवानांनी परिसर दणाणून सोडला आहे. सुदैवाने मागे येणारे 2 टँकर वेळेत थांबले आणि मोठा अनर्थ टळलाय. नांदगाव पेठ ते माहुली जहागीर रोडवर मंगळवारी सकाळी पेट्रोलने भरलेल्या टँकरला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. अमरावतीवरून मोर्शीच्या दिशेने पेट्रोलचे 3 टँकर एकामागून एक जात होते. या मार्गावर सध्या पाईपलाईनचे काम सुरू असल्याने रस्ता खोदलेला असून मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. याच खड्ड्यांमुळे पहिला टँकर अचानक तोल जाऊन रस्त्याच्या कडेला पलटी झाला. पलटी होताच टँकरमधून पेट्रोल बाहेर सांडले आणि काही क्षणातच प्रचंड आग भडकली. ज्वाळांचा आणि धुरांचा मोठा लोट उडताच मागील 2 टँकरच्या चालकांनी प्रसंगावधानाने तात्काळ वाहनं मागे घेतली आणि मोठा स्फोट होण्यापासून अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र टँकर जळून खाक झाला असून लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. धामणगाव रेल्वे येथे भाजप महिला आघाडीच्या वतीने आयोजित भव्य महिला मेळाव्यात हजारो महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. चित्रा वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत महिलांच्या सक्षमीकरणाचा दृढ संदेश, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अर्चना अडसड रोठे यांच्या कार्यक्षम नेतृत्वावर भर. भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत धामणगाव रेल्वे येथे भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात परिसरातील विविध भागातील हजारो महिला मोठ्या संख्येने हजर राहिल्या आणि कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. चित्रा वाघ यांनी आपल्या प्रभावी भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या उज्ज्वला गॅस योजनेपासून बेटी बचाव बेटी पढाव, मातृवंदना, मुलीच्या शिक्षणासाठी घेतलेला पुढाकार अशा अनेक कल्याणकारी योजनांचा उल्लेख केला. त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना मोठा आधार मिळत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. धामणगाव नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार डॉक्टर अर्चना अडसड रोठे यांनी महिलांच्या सुरक्षितता, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि आरोग्य व मूलभूत सुविधा या क्षेत्रात ठोस काम करण्याचा संकल्प व्यक्त केला. त्यांच्या नेतृत्वाखाली धामणगावचा सर्वांगीण विकास शक्य असल्याचेही चित्रा वाघ यांनी सांगितले. नाही, असं आहे की आम्ही जे उमेदवार दिलेले आहेत नगराध्यक्षाचे, अर्चनाताई रोठे, ज्यांना अक्का या नावाने त्या प्रसिद्ध आहेत, महिलांमध्ये बरेच वर्ष त्यांच्या सुखात दुःखामध्ये समरस होत आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की आज मी सकाळपासून इथं आल्यानंतर एक उत्साहाचं असं वातावरण या ठिकाणी दिसतंय आणि निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये अक्कांचा, आमच्या नगराध्यक्ष आणि त्यांच्यासोबत ज्या 20 नगरसेवक आहेत त्यांना सुद्धा अतिशय चांगले मतदान होईल आणि विजयी विक्रमी मतांनी निवडून येतील. ज्यांनी ज्या वेळेला लाडक्या बहिणींचा योजना या ठिकाणी आली राज्यामध्ये, आमच्या लाडक्या देवाभाऊने त्यांच्या लाडक्या बहिणींसाठी ज्या वेळेला ही योजना आणली, ज्यांनी विरोध केला ते सगळेच आमचे दोडके भाऊ आहेत आणि त्या दोडक्या भाऊंना काय उत्तर द्यायचंय हे विधानसभेमध्ये आमच्या सगळ्या ताईंनी दिलेलं आहे. त्याचीच पुनरावृत्ती या नगरपालिकांमध्ये सुद्धा होईल हा मला पूर्ण विश्वास आहे. या मेळाव्यात पॅनलमधील सर्व भाजप उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाला आमदार प्रताप अडसड यांची उपस्थिती राहिली. शहरातील अनेक भागातून महिलांच्या मोठ्या गर्दीमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळालं. विकासाबद्दल किंवा सकारात्मक कामांबद्दल ते कधीच बोलत नाही आणि या मतदारसंघाच्या विकासासाठी सुद्धा त्यांनी कधीही स्वतःचा अजेंडा कधी पुढे केला नाही. कुठलं काही जाहीरनाम्यात किंवा वचननाम्यात कुठल्याही गोष्टी त्यांनी आजपर्यंत सांगितल्या नाही आणि त्या काही केल्याही नाही आणि त्यामुळं त्यांच्याकडे आजपर्यंतही कधी विकासाचा अजेंडा नव्हता. या मतदारसंघाच्या भविष्यासाठी काय करणार आहेत याबाबतची काही ब्लूप्रिंट नव्हती. ते आम्ही या मागील 5 वर्षात, ज्यामध्ये 2.5 वर्ष कोरोनात गेले, त्यानंतरचा 2.5 वर्षाचा कार्यकाळ आपल्याला काम करायला मिळाला. त्यावेळी हे सगळे कामं मोठ्या प्रमाणात करून दाखवले, जेवढे ते 15 वर्षात करू शकले नाही आणि त्यामुळे फ्रस्ट्रेशन मध्ये आता सगळीकडे पराभव दिसत असताना या पद्धतीचे आरोप ते करून राहिले. मला असं वाटतं की जनता सुज्ञ आहे आणि जनतेला सगळं माहीत आहे त्यांनी काय केलं, आम्ही काय केलं आहे. त्यामुळे जनतेसमोर आमचे विकास कामं आहे, आम्ही केलेले कामं आहे, आमचे कार्यकर्ते आहेत, सगळे पदाधिकारी आहेत. त्याच्यामुळे निश्चितपणे या आरोपांवर जनता लक्ष देणार नाही याच्यावर मला विश्वास आहे आणि जनता ही विकासाभिमुख झालेली आहे. त्याचमुळे सातत्याने 15 वर्ष धामणगाव शहरामध्ये आपल्याला जनतेने निवडून दिलं आणि नंतर विधानसभेमध्ये सुद्धा मला सातत्याने 2 वेळा निवडून दिला आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं मतांमध्ये वाढ करत निवडून दिला आणि 3ही नगर परिषदांमध्ये ज्या पद्धतीनं लोकांचा रिस्पॉन्स आहे त्यामुळं ते जरा विचलित झाले असल्यामुळे अशा पद्धतीचे आरोप करून राहिला आहे. मला वाटते वैयक्तिक त्या आरोपांना उत्तर देण्याची फार काही गरज नाही. जनता समजदार आहे आणि त्या पद्धतीने जनता आमच्या पाठीशी ठामपणे उभी राहील. चांदूर रेल्वे नगर परिषद निवडणुकीत वातावरण तापलं आहे. आमदार प्रताप अडसड यांच्या नेतृत्वात भाजप नगराध्यक्ष उमेदवार स्वाती शैलेंद्र मेटे यांनी प्रचारात जबरदस्त आघाडी घेतली आहे. डोर टू डोर मोहीम आणि शांत संयमी स्वभावामुळे मतदारांचा ओढा मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे वळताना दिसतो आहे. चांदूर रेल्वे नगर परिषद निवडणुकीत तुफान चुरस पाहायला मिळत आहे. मतदानाची तारीख जवळ येताच निवडणुकीचे राजकीय तापमान चांगलेच वाढले. भाजपा, काँग्रेस, निलेश विश्वकर्मा यांचे चांदूर रेल्वे विकास पॅनल
तसेच आम आदमी पार्टी सर्वच आपापल्या उमेदवारांसह रिंगणात उतरल्यानं स्पर्धा रंगली आहे। मात्र काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीमुळे काँग्रेस रेसमधून बाहेर असल्याची चर्चा चांगलीच वेग घेत आहे आणि याचाच फायदा भाजपाच्या नगराध्यक्ष उमेदवार स्वाती शैलेंद्र मेटे यांना मिळताना दिसतो आहे। डोर टू डोर मोहिमेद्वारे त्यांनी जनतेची मने जिंकण्यास चांगली सुरुवात केली आहे। शांत संयमी स्वभाव, पूर्वी नगरसेवक म्हणून कामाचा ठसा आणि राजकारणापेक्षा समाजकारणाला दिलेले प्राधान्य यामुळे स्वाती मेटे या मतदारांच्या प्रथम पसंती बनल्या आहेत। आमदार प्रताप अडसळ यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा प्रचार अधिक जोमात असून कार्यकर्ते, महिला आणि तरुणांचा जबरदस्त उत्साह दिसून आला आहे। सर्वप्रथम मी या मागच्या वेळेस नगरसेविका होती, तोच माझा प्रभाग आहे, त्यामुळे मी या प्रभागातले प्रश्न खूप व्यवस्थितरित्या समजू शकते। या प्रभागात या लोकांचे 13-13, 15-15 वर्ष झाले घर झाले आहे, पण अजूनही रोड नाल्याची व्यवस्था नाही आहे। कारण कसं आहे, नगरपालिका जर समजा एकाच्याच हाती असली, समजा भारतीय जनता पार्टी भाजपच्या हाती जर पूर्ण नगरपालिका आली तर केंद्रात मोदीचं सरकार आहे, राज्यात देवेंद्र फडणवीस आहे आणि आपल्या धामणगाव रेल्वे मतदारसंघात प्रतापदादांचं मार्गदर्शन राहील आणि प्रतापदादाच्या सहाय्याने या सगळ्या प्रभागाचा आणि चांदूर रेल्वेचा पूर्ण विकास होईल आणि आम्ही चांदूर रेल्वेचा नक्कीच इतका चांगल्या प्रकारे विकास करू आणि चांदूर रेल्वेचा चेहरा मोहरा आम्ही बदलून टाकू। आम्हाला फक्त माझे जनतेला एकच आवाहन आहे की आमचे विषय नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष यांना आम्हाला भरघोस मतांनी निवडून द्यावी आणि आम्हाला परत सेवेची चांगली संधी द्यावी। कारण प्रतापदादा 4 वर्ष परत आमदार सध्या असल्यामुळे या संधीचे सोने नागरिकांनी करून घ्यावे। जनतेच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आम्ही प्रयत्न नक्कीच करू। महिलांसाठी पण रोजगारासाठी काही करू, सगळ्या दृष्टीने आम्ही विचार करू। फक्त जनतेने आम्हाला मतदान करावे, कारण भाजपलाच मतदान केले तरच जनतेचा फायदा आहे। गावभर दुमदुमलेल्या घोषणा, स्वाती मेटे विजय हवा। भाजप उमेदवार स्वाती मेटे यांनी संवादात सांगितले की पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता यांसारख्या मूलभूत समस्यांचे निराकरण हेच त्यांचे पहिले प्राधान्य असेल। पारदर्शक, जबाबदार आणि विकासाभिमुख प्रशासनाचा शब्द त्यांनी मतदारांना दिला। आमदार प्रताप अडसळ यांच्या मार्गदर्शनाखाली चांदूर रेल्वेच्या विकासाला आणखी गती मिळेल असा ठाम विश्वास आता मतदारांमध्ये निर्माण झालाय आणि त्याचमुळे नगराध्यक्ष पदासह भाजपाचे सर्व उमेदवार भरघोस मतांनी विजय होतील असा आत्मविश्वास स्वाती मेटे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला। आपण उमेदवार म्हणून आहात, आपला काय आराखडा आहे की आपण जनतेची निवडून आलात तर जनतेसाठी आपण काय करणार आहात, असं काय आखलेलं आहे? हा जो प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 8, बरेच वर्षापासून पातेकर कॉलनी, महालक्ष्मीनगर, महारुद्रनगर आणि इतरही भाग हा दुर्लक्षित झालेला आहे आणि भौगोलिक दृष्टिकोनातून सर्वात जास्त पाण्याचा फ्लो उतारता भाग असल्यामुळे हा एरिया आमचा आहे आणि इथे पाण्याचा सर्वात जास्त त्रास असतो। म्हणजे पावसाळ्यातलं जे पाणी आहे या लोकांच्या घरात जाते। या सर्व गोष्टीचा आम्ही नियोजनबद्ध असा कार्यक्रम करून प्रत्येक घर तिथे रोड, नाली, चांगले दर्जेदार रोड, नाना-नानी पार्क सारखे प्रोजेक्ट आणि जेवढे ओपन स्पेस असेल ते कव्हर करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तिथे खुला कचरा आणि गांजर गवत सारखे असे हे वाढणार नाही, म्हणजे जेणेकरून ते ग्राउंड स्पेस कव्हर केल्या जाईल। आणि आपण नागरिकांना काय आवाहन कराल? नागरिकांना एवढंच आवाहन करेल की एकदा आम्हाला सरळ हाती सत्ता द्या, जेणेकरून प्रत्येक गोष्ट करताना आम्हाला सरळरित्या आणि सहजरित्या करता येईल। म्हणजे आमचे जे VC नगरसेवक आहे आणि माननीय स्वातीताई शैलेंद्र मेटे या ज्या नगराध्यक्ष आहे भारतीय जनता पार्टीतर्फे, तर भारतीय जनता पार्टीला तुम्ही भरघोसच्या मताने निवडून द्या। केंद्रात, राज्यात आणि आमच्या चांदूर धामणगाव विधानसभेत हे पूर्ण भाजपची सत्ता आहे, त्यामुळे आमदारही भाजपचे असल्यामुळे आम्हाला एकदा नगर परिषदमध्ये भाजपचंच जर पूर्ण उमेदवार निवडून दिले तर आम्ही सरळरित्या सर्वांचा विकास करू शकतो आणि चांगल्या प्रगती मार्गावर चांदूर शहर नेऊ शकतो। भारतीय जनता पार्टीचाच कौल आहे, कारण तुम्ही सगळीकडे पाहत आहे आणि सगळीकडे भारतीय जनता पार्टी हाच पक्ष येत आहे आणि सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आपण समजले जातो। कारण आता आपल्या इकडे आपलं सरकार आहे आणि आपलेच
प्रतापदादा आहे आणि प्रतापदादा नगर परिषद नसताना सुद्धा चांदूर रेल्वेमध्ये इतका मोठा विकास केला की रोड, पाणी आणि आतापर्यंत सगळं गढूळ पाणी प्यायला लागत होतं जनतेला. दादानी इतका मोठा निर्णय घेतला का सगळ्यांना आता फिल्टरचं पाणी प्यावं लागणार आहे आणि प्रत्येक गल्लीत रोड राहील. सगळा विकास जेवढ्या काही सरकारच्या मान्य योजना राहील आम्ही प्रत्येक गोरगरिबांच्या घरापर्यंत पोहोचू असा आमचा निर्णय आहे आणि सगळ्या जनतेनी आणि विकासाचा विचार करून तुम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना निवडून द्या. 20ही उमेदवार आणि अध्यक्ष याच्यासाठी मी सगळं जनतेला आवाहन करते का विकासाचा योग पाहूनच तुम्ही मतदान करा आणि भारतीय जनता पार्टीला निवडून द्या. चांदूर बाजार नगर परिषद निवडणूक रंगात आली आहे आणि या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत असलेला प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक 7. सिटी न्यूजच्या खास रिपोर्टमध्ये तुम्हाला घेऊन जाणार आहोत थेट नागरिकांच्या मनात त्यांच्या अपेक्षा, त्यांचे प्रश्न आणि त्यांच्या पसंतीचा नेता कोण. या प्रभागातून करण खंडारे मैदानात असून युवा नेतृत्वाच्या आशेने नागरिकांनी त्यांच्याकडनं मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे, स्वच्छता आणि सक्रिय नगरसेवक या 3 मुख्य मुद्द्यांवर मतदार ठाम आहेत. बघूया प्रभाग क्रमांक 7चा मूड, मतदारांचा मुद्दा आणि भविष्यातील विकासाची दिशा आमच्या या खास ग्राउंड रिपोर्टमध्ये. कारण की आता गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाग क्रमांक 7ब मध्ये माजी नगरसेवक राहिले आहेत. त्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे आणि भ्रष्टाचार करून त्यांनी मोठी मालमत्ता त्यांची जमा केलेली आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 7ब मधील मोठे नागरिक त्रसले आहेत आणि त्यांना नवा कोणता तरी चेहरा पाहिजे आणि स्मार्ट प्रभाग कसा व्हावा त्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे की नवा चेहरा या प्रभाग क्रमांक 7ब मध्ये यावा आणि त्यांचं मत हे नवीन उमेदवाराला मिळावं. आपण डोर टू डोर प्रचार करीत आहे, काय जनतेचा काय प्रतिसाद येत आहे आपल्याला? जनतेचं मत आहे की जो महिलांची सुरक्षा, जो पक्ष लाडक्या बहिणींची सुरक्षा, जो पक्ष शेतकऱ्यांची सुरक्षा, जो पक्ष जनसामान्यांसाठी, जो पक्ष प्रभागाच्या विकासासाठी, जो पक्ष शहराच्या हितासाठी काम करेल तोच उमेदवार आपण निवडून देऊ अशी जनतेची प्रतिक्रिया आहे. आपल्याला जर समजा जनतेने आपल्याला निवडून दिल्यानंतर पुढील वार्डासाठी आणि गावाच्या विकासासाठी कुठली भूमिका आपली राहणार आहे याबद्दल काय मत आहे? अगोदर तर मी माझं एक केंद्र तयार करेल जेणेकरून जनता दरबार त्या ठिकाणी त्या ठिकाणी मी तयार करणार आणि जे जनसामान्याच्या ज्या समस्या आहे ते 2 मिनिटात 5 मिनिटात एका कॉलवर कशा सुटणार त्यावर अगदी कडेकोट लक्ष देणार. आणि त्यानंतर जे रस्ते आहे, नाले आहे, आपण पाहतो प्रभाग क्रमांक 7 मध्ये एक पेव्हिंग ब्लॉक मध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्यामुळे ते निकृष्ट दर्जा असल्यामुळे ते तुटून पडून पडले. म्हणून त्याच्यावर मी लक्ष देणार. आणि सर्वात विशेष म्हणजे घरकुलसाठी PR कार्ड महत्त्वाचं आहे. त्यामुळे PR कार्डसाठी सरकार मजबूत असल्यामुळे नक्कीच ते काम पूर्ण होणार आणि कुठल्याही प्रकारचा भेद भावना आणि कुठल्याही प्रकारचं जातीभातीचं राजकारण न करता मी सर्वांसाठी या जर आपण निवडून दिलं तर काम करणार. आपण नगरसेवक करता उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. नगराध्यक्षासाठी कांताबाई अहिर सुद्धा आहे. जनतेचा काय प्रतिसाद आहे आणि या प्रत्येक वार्डामध्ये ते भेटी देत आहे याबद्दल काय मत आहे? राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे लाडके पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, अचलपूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय श्री प्रवीणभाऊ तायडे हे सत्तेमध्ये आहेत आणि मोठ्या मजबूत सत्ता आहे. आणि सरकार मजबूत असल्यामुळे जनतेचा कौल आहे की सत्तावर आहे, खाली पण आहे. आणि शहरात जर आपण भारतीय जनता पार्टीची सत्ता आणली तर नक्कीच आपण मोठ्या प्रमाणात या शहराचा विकास करू शकतो. त्यामुळे जनतेचा सुद्धा कौल आहे, जनतेची सुद्धा प्रतिक्रिया आहे की जो उमेदवार आपल्या शहराचा सर्वांगीण विकास करेल त्यालाच आपण निवडून देणार अशी जनतेची प्रतिक्रिया आहे. आज चांदूर बाजारमध्ये बघता तर 2 ते 3 दिवसाआड पिण्याचा पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे. याकरता काय आपण पुढील निवडून आल्यानंतर काय भूमिका घेणार? आपण खासदार अनिल बोंडे आणि राज्यसभा खासदार मान्य डॉक्टर अनिल बोंडे साहेब
आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रयत्नाने गेल्या काही 2 वर्ष अगोदर पाणी पुरवठ्याकरिता मोठ्या प्रमाणात 20 ते 21 कोटीची निधी मंजूर झाली होती। MGPच्या माध्यमातून ते काम युद्ध पातळीवर सुरू आहे आणि पाणी पुरवठा थेट रोज कसा मिळेल जनतेपर्यंत त्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्न करणार आहे। आपल्या पूर्ण एकंदर सीटा मोठ्या प्रमाणात आहे, काय वाटते पूर्ण सीटा निवडून येणार, काय वाटते दुसरा पक्ष निवडून येणार, काय याबद्दल काय मत आहे? नक्कीच सरकार मजबूत आहे, आमच्या जेवढे उमेदवार आहेत ते नक्की निवडून येणार, कारण की सरकार मजबूत असल्यामुळे आमचा पक्ष चांगल्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन करत आहे, कसा प्रचार करावा, अगदी प्रचाराकरिता मतदारांपर्यंत कसं पोहोचायचं, प्रत्येक बूथ प्रमुख या कार्यामध्ये झटलेला आहे, त्यामुळे नक्कीच आमच्या सर्व उमेदवार निवडून येणार। चांदूर बाजारमध्ये अनेक पक्षातर्फे तिकीट न मिळाल्याने काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी झालेली आहे। काही कार्यकर्त्यांनी भाजपमधून प्रहारमध्ये पक्षांतर केलेलं आहे। यामध्ये मनीषजी नागलिया हे भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते आणि यांनी भाजप सोडून प्रहारमध्ये प्रवेश केलेला आहे। याचा कुठे काही फटका होणार का आणि याचा फायदा कोणाला होणार याबद्दल काय मत आहे आपलं? त्याचा तर फटका भारतीय जनता पार्टीला बसतच नाही, कारण की मोठी लाट भारतीय जनता पार्टीची आपण पाहतो की बिहारमध्ये सुद्धा होती, आता निवडणूक झाली 15 दिवस झाले, ते लाट ते सतत सुरू राहणार। ते शहरात तुम्हाला पाहायला मिळेल, कोण कुठे जाणार, कोण कुठे गेलं त्याचा काही फरक पडणार नाही आणि ते भारतीय जनता पार्टीचे होतेच नाही ते। आणि मला असं वाटते की कुठल्याच प्रकारचा फरक आपलं सिटी न्यूज मध्ये स्वागत आहे। आज नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीला सुरुवात झालेली आहे, कसं बघता याला आपण? कसं आहे का या वेळेला आम्हाला हक्काचा एक नगरसेवक आणि हक्काचा एक नगराध्यक्ष पाहिजे सर्वप्रथम, कारण का आमच्या ज्या मागण्या आहेत ह्या आतापर्यंत तरी पूर्ण नाही झाल्या। जसं ते जे सांगतात व्यायामशाळा देऊ, स्वच्छता राखू, नाल्या काढू, आतापर्यंत तरी ह्या गोष्टी तरी पुऱ्या झालेल्या नाही आहेत। सर्वप्रथम त्यांना मी एक हापशीचा एक उत्सव दिला होता, विषय होता हापशीचा वॉटर सप्लायचा, त्याची दुरुस्ती आतापर्यंत गेलेल्या काही काळापासून काही वर्षापासून झालेली नाही आहे। आणि त्याच्यातला समस्या म्हणजे सर्वप्रथम ह्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये सगळ्यात मोठी समस्या म्हणजे कचऱ्याची विल्हेवाट होत नाही आहे, गाडी येत नाही आहे आणि कोणताच नगरसेवक इथं पुढाकार घेत नाही। काय वाटते आपल्याला आता या भाजप शिवसेना प्रहार यामध्ये काय वाटते आपल्याला, कोणाचा विजयाचा गुलाल उडणार? याबद्दल तर मी थोडं कमीच बोलन, पण म्हणू इच्छितो सर्व नागरिकांची आणि नवयुवकांची जी इच्छा आहे ते सगळी तर मला तर असं वाटते बा का BJPचा गुलाल राहणार आहे। यामध्ये नगराध्यक्षकरता कांताबाई यांनी सुद्धा उमेदवारी दाखल केलेली आहे, डोर टू डोर प्रचार करत आहे, लोकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात आहे। यामध्ये काय वाटते आपल्याला, त्यांनी निवडून आल्यानंतर कुठले कामं या चांदूर बाजार नगर परिषदमध्ये करायला हवे, काय वाटते आपल्याला, याबद्दल काय मत आहे? माझं त्यांना तर एकच मत आहे का सर्वप्रथम ते आल्याच्या नंतर लहान मुलीपासून तर मोठ्या मुलीपर्यंत त्याची सुरक्षा तर वाढवायची आणि मी तर म्हणतो हर वार्डात एक CCTV कॅमेरा असायला पाहिजे, कारण का मुलगी हे सुरक्षित आहे नाही। आमच्या ज्या आया बहिणी आहेत त्या म्हणजे आम्हाला असं वाटते तर शाळेत गेल्या का काय होणार याची आम्हाला धाकभीती असते। त्यांनी सर्वात प्रथम तर ह्या मुद्दा घ्यायला पाहिजे का हर वार्डात हर गल्लीवर एक CCTV कॅमेरा असायला पाहिजे नगर परिषदेचा, कारण का त्यांनी पोलीस प्रशासनाला थोडीशी मदत मिळेल असं माझं त्यांच्यासोबत मत आहे। आणि सर्वप्रथम त्यांनी ह्या कचऱ्याच्या विल्हेवाटीवर थोडासा विचार करायला पाहिजे। आज प्रभाग क्रमांक 7 मध्ये आपण या ठिकाणी आलो होतो आणि या ठिकाणी जनसामान्याची प्रतिक्रिया आपण जाणून घेतली आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याची विल्हेवाट ही होत नसल्याने नागरिक त्रस्त आहे। या ठिकाणी मुली अद्यापही सुरक्षित नाही आहे, सुरक्षित राहावे याकरिता CCTV कॅमेऱ्याची भूमिका या ठिकाणी
जनसामान्य व्यक्त केलेली आहे. या सर्व मागण्याकरता असा खमकेल उमेदवार आपल्याला निवडून द्यायचा आहे, जो जनसामान्याचं काम करेल, जनसामान्याची परिस्थिती जाणून घेणे, ही एका जनसामान्याची प्रतिका आपण जाणून घेतली आहे. कॅमेरामॅन अभिसह सुयोग उर्ले, सिटी न्यूज, चांदूर. धारणी शहरात मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यादरम्यान काळे झेंडे दाखवण्याची किंवा घोषणाबाजीची शक्यता असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर काही नागरिकांना खबरदारी म्हणून पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले. कार्यक्रम सुरळीत पार पडला आणि नंतर सर्वांना सोडण्यात आले. कमल ठाकूर यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. धारणी शहरात मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा सतर्क होती. पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की काही व्यक्ती मुख्यमंत्री दौऱ्यात काळे झेंडे दाखवू शकतात किंवा घोषणाबाजी करू शकतात. याच अनुषंगाने धारणीतील कमल ठाकूर, अशोक ठाकूर, लकी मोड सरदार यांच्यासह 6 ते 7 जणांना खबरदारीचा उपाय म्हणून धारणी पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले. मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपेपर्यंत सर्वांना नजरकैदेसारखे बसविण्यात आले. कार्यक्रम शांततेत पूर्ण झाल्यानंतर सर्वांना सोडण्यात आले. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अपक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कमल ठाकूर यांनी म्हटलंय की आमच्या मनात कोणताही आंदोलनाचा विचार नव्हता. कोणीतरी पोलिसांना चुकीची माहिती दिली असावी. आम्ही पोलिसांच्या सूचनांचा आदर ठेवत संपूर्ण कार्यक्रमभर पोलीस स्टेशनमध्ये बसून राहिलो. कदाचित माझ्या उमेदवारीमुळे लोकांच्या मनात गैरसमज निर्माण झाला आणि खोटी माहिती देण्यात आली. कमल ठाकूर यांनी पोलिसांनी दिलेल्या आदेशांचे पालन केल्याचे स्पष्ट केले असून संपूर्ण प्रकरण शांततेत संपले. पुलिस ने हमारे को ये काले झंडे दिखाने के नाम पर जो डिटेन की थी, ये अफवाह गलत है और हम ऐसे किसी प्रकार के कृत्य करने वाले नहीं हैं और ना हम ऐसे कृत्य करने के बारे में सोचने वाले हैं. ये पुलिस ने वो हमको बोली कि भाई हम आपको डिटेन करने वाले हैं. हमने पुलिस को पूरा सहयोग करे और हम सुबह से 9 बजे से जाकर 2 बजे तक पुलिस स्टेशन में बैठे और पुलिस को कोऑपरेट करें और पुलिस ने भी हमारे साथ में अच्छा व्यवहार करी. अचलपूर नगरपालिकेचा इतिहास पुन्हा एकदा चर्चेत. 8 वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुकीत यावेळीही महिला नगराध्यक्षपद आरक्षित असून 2016 सारखेच राजकीय समीकरण तयार होताना दिसत आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसच्या सरवत अंजुम यांचा शिवसेनेच्या सुनीता फिसके यांनी 643 मतांनी पराभव केला होता. याच पार्श्वभूमीवर अचलपूरची निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत. अचलपूर नगरपालिकेचे निवडणूक समीकरण पुन्हा एकदा तापले आहे. जवळपास 8 वर्षांच्या विलंबानंतर होत असलेल्या या निवडणुकीत यंदाही नगराध्यक्ष पद खुले प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित आहे. मागील 2016च्या निवडणुकीत हेच पद ओबीसी महिलांसाठी आरक्षित होते. त्यावेळी काँग्रेसच्या सरवत अंजुम आणि शिवसेनेच्या सुनीता फिसके यांच्यात थेट आणि चुरशीचा मुकाबला पाहायला मिळाला होता. कडव्या लढतीत शिवसेनेच्या सुनीता फिसके यांनी 643 मतांच्या आघाडीसह विजय मिळवत नगराध्यक्ष पदावर कब्जा केला होता. फिसके यांनी 22,047 मते मिळविली तर काँग्रेसच्या सरवत अंजुम यांनी 21,404 मते मिळविली. भाजप उमेदवार निलिमा ढेपे यांना 9,995 मते, प्रहारच्या दीपाली जवंजाळ यांना 4,420 मते, राष्ट्रवादीच्या दीपा नंदवंशी यांना 1,284 मते, निर्दलीय स्वाती उभाड यांना 1,753 आणि वंदना लोहिया यांना 556 मते मिळाली होती. त्या काळात नगरपालिकेच्या 19 प्रभागातून 39 नगरसेवक निवडून आले होते. यात 10 निर्दलीय, 7 भाजप, 7 काँग्रेस, 8 प्रहार, 3 राष्ट्रवादी, 2 शिवसेना, 1 रिपाई आणि समाजवादी पक्षाचा 1 नगरसेवक असा संख्याबळ तयार झाला होता. यंदाच्या निवडणुकीत एकूण 99,669 मतदार आहेत. त्यात 50,031 पुरुष, 49,623 महिला आणि 10,000 इतर मतदारांचा समावेश आहे. 2016 प्रमाणेच आरक्षणाचा स्वरूप महिलांसाठी असल्यानं पूर्वीचेच राजकीय समीकरण पुन्हा एकदा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घर क्रमांक 769 स्मृतिगंध रामनगर तेलखंडजी येथे 4 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान चोरीची घटना घडली.
फिर्यादी परिवार गावाकडे गेल्याने घराला कुलूप होते. 10 नोव्हेंबर रोजी घरकाम करणाऱ्या शुभांगी सीडाम हिला दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. कळताच फिर्यादी 11 नोव्हेंबरला नागपुरात परतली आणि घरात घडलेला प्रकार उघड झाला. लोखंडी अलमारी फोडून घरातील सोन्याचे दागिने, चांदीची मूर्ती, पायपट्ट्या असा 1,17,000 रुपयांचा मुद्देमाल, तर स्वतंत्रपणे आणखी 24,000 रुपयांचे दागिने, एव्हेंजर व केटीएम मोटरसायकल अशा मिळून 4,61,000 रुपयांचा माल चोरीला गेला होता. तपासादरम्यान गुप्त माहितीच्या आधारे संत्रा मार्केट परिसरात पोलिसांनी सागर उर्फ भांजा अशोक वर्मा या आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली व त्याचा साथीदार मंथन उर्फ श्री साकोरे आणि राहुल गायकवाड या दोघांची नावे सांगितली. अटक आरोपीच्या मेमोरेंडम नंतर मोठ्या प्रमाणात मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. तपासात आणखी 3 गुन्हे उघडकीस आले. ही कार्यवाही डीसीपी नित्यानंद झा, सहाय्यक पोलीस आयुक्त किरण पोपळघट आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाझरी पथकाने केली. पोलीस ठाणे अंबाझरी अंतर्गत फिर्यादी जनार्दन शंकर लवणकर हे त्यांच्या मूळ गावी गेलेले होते दिनांक 4/11/25 रोजी. तर दिनांक 10/11/25ला त्यांच्या शेजाऱ्यांनी सांगितलं की त्यांच्या घराचा दरवाजा कडिकोंडा तुटलेला आहे. यावरून त्यांनी घरी येऊन बघितले असता त्यांच्या घरातली रोख रक्कम आणि सोन्याचे आणि चांदीचे दागदागिने असा काही किमती दस्तावेज अज्ञात आरोपींनी चोरून नेलेला होता. याबाबत फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे अंबाझरी येथे अपक्रमांक 537/25 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्याचा तपास डीबी पथकाचे अधिकारी PSI मेश्राम यांच्याकडे देण्यात आलेला होता. PSI मेश्राम यांनी आपले गोपनीय सूत्र नेमून गिट्टी खदान पोलिसांच्या देखील सहकार्याने यातील जो आरोपी आहे सागर उर्फ भांजा अशोक वर्मा याला संत्रा मार्केट येथून ताब्यात घेतलेला आहे आणि आरोपीकडून सदर गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून इतर देखील पोलीस ठाणे अंबाझरी हद्दीत करण्यात आलेल्या 2 गुन्ह्यांची आरोपींनी कबुली दिल्याने इतर देखील 2 गुन्ह्यातला मुद्देमाल या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे. एकूण आतापावे तो 4,61,000 रुपयाचा मुद्देमाल रिकवर करण्यात आलेला असून इतरही यात 2 आरोपी असल्याचे निष्पन्न होत आहे आणि त्यांचा तपास सुरू आहे. पकडण्यात आलेले जे आरोपी आहेत हे रेकॉर्डवरील आरोपी आहे. या देखील हे जबरी चोरीच्या तसेच घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये सामील आहेत. हे दरापूर गावात दिसलेल्या तब्बल 10 फूट लांबीच्या मोठ्या अजगरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु सर्पमित्र अजय हिवराडे आणि राहुल पांडे यांनी तात्काळ धाव घेत दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळलाय. त्यांनी सुरक्षितपणे अजगराला पकडून जंगलाच्या सान्निध्यात सोडून दिला आहे. भातकुली तालुक्यातील दारापूर गावात रविवारी सायंकाळी एक भला मोठा अजगर दिसल्याची माहिती ग्रामस्थांनी सर्पमित्राला दिली. कॉल मिळताच सर्पमित्र अजय हिवराडे आणि राहुल पांडे कोणताही वेळ न घालवता घटनास्थळी दाखल झाले. गावातील एका शेत जमिनीत हा अजगर लपून बसल्याचे निदर्शनास आले. तपासणी दरम्यान हा अजगर तब्बल 10 फूट लांबीचा आणि 10 किलो वजनाचा असल्याचे समोर आले. अजगराच्या आकारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण होतं. मात्र सर्पमित्रांनी कौशल्याने आणि संयमाने अजगराला सुरक्षित पकडले. रेस्क्यू नंतर सर्पमित्रांनी सायंकाळच्या सुमारास हा अजगर जंगल परिसरात निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिला. सर्पमित्रांच्या या धाडसाचं आणि तत्परतेचं ग्रामस्थांनी कौतुक केलं असून वन्यजीव रक्षणासाठी हा आदर्श रेस्क्यू ठरलाय. भोकरदन नगर परिषद निवडणूक प्रचारात राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजा देशमुख यांना तरुणांच्या प्रश्नांचा सरबत्ती सामना करावा लागलाय. आमच्यासाठी नेमकं काय केलं असा थेट सवाल करत तरुणांनी प्रचार मोहिमेतच नेत्यांना कोंडीत पकडलाय. स्थानिक विकास कामाबाबतचा हा रोष आता निवडणुकीतील निर्णायक मुद्दा ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भोकरदन शहरातील रफिक कॉलनी परिसर निवडणूक प्रचाराला वेग आला असताना काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख प्रचारासाठी पोहोचले होते. मात्र तेथे जमलेल्या तरुणांनी त्यांच्यावर थेट सवालांचा भडीमार केला.
आमचं पाणी, रस्ते, नालीची कामं कुठे? आमच्यासाठी तुम्ही काय काम केलं? अशा रोकटोक प्रश्नांनी देशमुख क्षणभर अडचणीत सापडले. कॉलनीतील नाले, रस्ते आणि स्वच्छतेची झालेली दयनीय अवस्था तरुणांनी दाखवून दिली. महत्वाचं म्हणजे ही नाराजी केवळ विरोध नव्हती, तर जबाबदेहीची मागणी होती. काही क्षण वातावरण तणावपूर्ण बनलं, मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. आता या प्रसंगावर जिल्हाध्यक्ष काय भूमिका मांडतात याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे. काम है यहाँ से वहाँ तक पूरा पानी तुम्हें रहता है, पानी देखो वहाँ पे ये आगे पूरा इनके घर के सामने रहता ये कब का रोड बने हुआ है? 2007 का 2012 का रोड बने हुआ है। हाँ, उसके बाद में उसके बाद तुम कब थे? मैं पहला नगर सेवक जब हाँ जब कब थे तुम? अध्यक्ष पद को कब थे तुम? यहाँ पे नाली को बैठो 16 में थे ना? तुम्हारा कार्ड था क्या नहीं जब? हाँ था ना, फिर इसका विकास क्यों नहीं हुआ? इलीगल कॉलोनी। सुनो रुको एक मिनट रुको एक मिनट रुको काम नहीं हुआ रुको 2 मिनट। इलीगल कॉलोनी में मुंह से कभी निकला मेरे को बता दो, कहीं तो वीडियो होगा। बोलो इसका फिर विकास क्यों नहीं हुआ? विकास क्यों नहीं हुआ इसका? बता दो ना। हाँ बताओ। 2 साल अपने तरफ से और इन्होंने अपने कब आया बाबू? कब आया? 19-20 2 साल वही पीरियड में 2 साल थे। वो 2 साल अपने पीरियड में थे 2 साल। मैं अध्यक्ष जब और वो भी तुम्हारा बोलता है नाली बनी थी क्या हुआ बोले वो टाइम में मालूम नहीं तुम बोलो मत इसमें तुम रुको तुम मत बोलो रुको रुको 2 मिनट चलो ठीक है विकास की बात करना रुको ये कर रहे जमा करके पैसे हमारे बच्चे नाले में गिर रहे और ये आइस में रह रहे, इनके गले में ऐसी नाले है क्या? इलीगल गली बोलते, इलीगल महिला है क्या? तुम्हारा हक है ना, हम मांगने को भी आए, देना नहीं देना तुम्हारे हाथ में, हम छीन नहीं ले सकते। एक बार तुम सुन लो, हमारा पटा तो देंगे नहीं तो वो तुम्हारा हक है, हम जबरदस्ती तो नहीं ले सकते। नहीं भाऊ तुम सुनो ना, हमने वोट दिए थे तुम्हारा, तुमने क्या विकास करे यहाँ का बताओ। कुछ भी नहीं। आप एक मिनट बोलो मत, तुम जो बोल रहे इधर आओ, यहाँ पे आओ, तुम बोल रहे तुम इधर आओ, तुम रह रहे क्या हम रह रहे यहाँ पे? नहीं तुम रह रहे बरोबर। फिर तुम तुम्हारे घर के सामने तुम बिच्छू बैठो, तुम्हारा कुछ बात मालूम नहीं है, नाली में गिरा तू क्या करेगा? अम्मू को बात कर, अम्मू तो बात कर, अम्मू तो बात कर, नहीं चाहिए कोई जवाब मत दो, मैं जवाब दिया, मैं चुन के आया था, मैं अध्यक्ष बना था, उसका जवाब मैं देना चाहिए। तुम्हारा हक है मेरे पे, मेरे को तुम चुन के दिए थे। बोला ना मैंने, रुको एक मिनट सब झूठ समझो। ये रोड पे अपने पैसे, ये जो आधार रोड बना क्या किसने बनाया? BNC ने। उन्होंने खासदार ने अपने पैसे निकाल के ये रोड की मंजूरी बोला, टेंडर करा। सुन मेरा सुन लो, फिर तुम क्रॉस करो। उन्होंने बोले हमने ये रोड हम बना रहे, वो खासदार ने BNC से आधा बनाए, अपने ही पैसे लेके गए, तो उनके नहीं, नगर पालिका के पैसे BNC की तरफ वर्ग करे और उन्होंने टेंडर करे इसका। आज भी देख लो वो टेंडर, एक रोड का टेंडर हुआ। मेहकर लोणार महामार्गावरील दैना अवस्था आहे आणि मंगळवारी पुन्हा एक भीषण अपघात झालाय। महामार्गावरील खोलफेकांमध्ये दुचाकीचा टायर अडकल्याने 16 वर्षीय राहिल शेख या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून त्याचा सोबती गणेश वानखडे गंभीर जखमी आहे। मेहकर लोणार महामार्गावरील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था आज पुन्हा एका निष्पाप जीवाच्या मृत्यूला कारणीभूत ठरली। दुपारी साधारण 2 वाजताच्या सुमारास चिंचोली बोरे फाट्याजवळ MH12 AG 2629 क्रमांकाच्या दुचाकीवरून राहिल शेख व गणेश वानखडे हे दोघे जात होते। महामार्गाच्या मध्यभागी पडलेल्या मोठ्या भेगेत अचानक मोटरसायकलचे टायर अडकल्याने दुचाकी अनियंत्रित झाली आणि दोघेही रस्त्यावर फेकले गेले। त्याच क्षणी मागून येणाऱ्या अज्ञात भरधाव वाहनाने त्यांना चिरडले। या भीषण अपघातात 16 वर्षीय शेख राहिल शेख असलम राहणार मिलिंद नगर मेहकर याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गणेश वानखडे हा गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने
संभाजीनगर येथे हलविण्यात आले। महामार्गाची अवस्था गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत बिकट झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली। मोठमोठ्या भेगा, खोल खड्डे आणि खराब डांबरीकरणामुळे या महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे। नागरिकांनी विविध वेळा तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप व्यक्त केला असून हा महामार्ग अक्षरशः मृत्यूचा सापळा बनल्याचे चित्र दिसत आहे। नागरिकांनी तात्काळ रस्ता दुरुस्तीची मागणी जोर धरली आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना टळतील आणि आणखी एका कुटुंबाला आपला निरागस मुलगा गमवावा लागू नये। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर ओबीसी आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा टांगती तलवार ठरला आहे। अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या ओबीसी आरक्षणासंबंधीच्या याचिकेवर 25 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली आहे। सुनावणी दरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी या प्रकरणात आणखी वेळ देण्याची विनंती केली आहे। त्यांची ही मागणी मान्य करत सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणी शुक्रवारी 28 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबतचा प्रश्न अजूनही अनिश्चितच राहिला आहे। मंगळवार 25 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाशी संबंधित महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली। बांटिया आयोग आणि खानविलकर न्यायपीठाच्या आधीच्या निर्णयांचा संदर्भ देत याचिकाकर्ता आणि राज्य सरकार यांच्यात कायदेशीर युक्तिवाद झाले। सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी कोर्टाला सांगितले की राज्य सरकार अद्याप काही मुद्द्यांची माहिती गोळा करत आहे, त्यामुळे 1 दिवसाचा अवधी मिळावा। त्यांनी सांगितले की आगामी निवडणुका विशेषतः 2 डिसेंबरच्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत। याचिकाकर्त्यांनी मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली। त्यांचा दावा आहे की राज्यात 40% पेक्षा जास्त नगर परिषदांमध्ये 50% आरक्षण मर्यादा ओलांडली गेली आहे, जी थेट न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सांगितले की न्यायालय कोणतेही मत देत नाही, परंतु निवडणुका पूर्वीच्या आदेशानुसारच घ्याव्या लागतील। निवडणूक आयोगाने सांगितले की जर आजच निर्णय मिळाला तर आरक्षणाची वर्गवारी तातडीने करता आली असती, परंतु सुनावणी पुढे ढकलल्याने प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची झाली आहे। आरक्षण उल्लंघनाच्या आकड्यांमध्ये जिल्हा परिषद 32 पैकी 17 ठिकाणी, पंचायत समिती 336 पैकी 83 ठिकाणी, तर नगरपालिका 242 पैकी 40 ठिकाणी आणि नगरपंचायत 46 पैकी 17 ठिकाणी, तर महापालिका 29 पैकी 2 ठिकाणी अशा प्रकारे 50% आरक्षण मर्यादा ओलांडल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे। या सुनावणीच्या पुढे ढकलण्यामुळे महाराष्ट्रातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर अनिश्चिततेचे सावट अधिक गडद झाले आहे। आता सर्वांची नजर शुक्रवार 28 नोव्हेंबरच्या सुनावणीवर असून याच दिवशी या संपूर्ण प्रकरणाची दिशा ठरू शकेल। आज सर्वात महत्त्वाची आज सुनावणी झाली। अत्यंत महत्त्वाचा युक्तिवाद या संदर्भात झाला। जे याचिकाकर्ते होते त्यांचे वकील विकास सिंग यांनी कोर्टाच्या निदर्शनास असं आणून दिलं की काही म्युनिसिपल काउन्सिल आणि याच्यामध्ये जाहीर केलेल्या निवडणुकामध्ये 50% पेक्षा जास्त मर्यादा आरक्षणाची क्रॉस होती। याच्यामध्ये 246 म्युनिसिपल काउन्सिल आणि 42 नगरपंचायत। तर याच्यामध्ये डिफेन्स घेताना राज्य सरकार निवडणूक आयोगाचे वकील बलबीर सिंग यांनी असं सांगितलं की फक्त 46 ठिकाणी तिथं हा ब्रीच होतोय। याच्यावर कोर्टाने विचारलं की मग तिथं तुमचा ओबीसीचं पर्सेंटेज किती आहे, त्या ओबीसीचं पर्सेंटेज देण्यासाठी तुम्ही इथं ओबीसीचं पर्सेंटेज किती, SC STचं पर्सेंटेज किती या संदर्भातला सविस्तर तुम्ही ती माहिती द्या। त्यावर ज्या डिफेन्सच्या म्हणजे आमच्यातर्फे इंदिरा जयसिंग ॲडव्होकेट आमच्या सिनियर ॲडव्होकेट होत्या, त्यांनी सांगितलं की या बाठिया कमिशनने आमच्या ओबीसीच्या जागा खूप कमी केलेल्या आहेत, आम्हाला वॉशआउट करून टाकलं जाईल। याचिकाकर्त्यांतर्फे म्हणणं असं होतं की बाठिया कमिशन लागू करा, पण आम्ही त्याला विरोध केला। त्यावर कोर्ट इन्क्लाइन झालं। कोर्ट म्हटलं आपण ही सुनावणी आपण येत्या शुक्रवारी ठेवू, ओबीसीला सन्मानजनक जागा दिल्या जातील आणि जिथं जर समजा वाटेल याच्यामध्ये जे शेखर नाफडे राज्य सरकारतर्फे होते त्यांनी कोर्टाच्या निदर्शनात असं आणून दिलं की हा सगळा विषय कशामुळे होतोय, जर जो शेड्यूल एरिया आहे तिथं ट्रायबल पॉप्युलेशन जास्त असतं आणि त्यामुळं ते 50%चं लिमिट ट्रायबल पॉप्युलेशन SCचं आणि ओबीसीचं त्यामुळं क्रॉस होतं। मग अशा याच्यामध्ये ओबीसीवर हा अन्याय होतो। तर कोर्टाने म्हणलं की आम्ही या संदर्भात कुठं ग्रे एरिया जर दिसला तर या संदर्भामध्ये लार्ज बेंच कॉन्स्टिट्यूट करण्याचा पण विचार करू।
OBCला सन्मानजनक प्रतिनिधित्व दिलं जाईल याच्यावर बराच उहापोह झाला। आजची सुनावणी येत्या शुक्रवारी 28 तारखेला दुपारी 12 वाजता ठेवण्यात आलेली आहे। ज्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्या संदर्भामध्ये कोर्टाचा अशी मनस्थिती दिसली की जरी निवडणुका त्या झाल्या तरी पण फायनल आउटकम ऑफ दॅट पेटिशन म्हणजे याच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून पण तो निर्णय होऊ शकतो। पण आज कुठल्या प्रकारची तशी काय ऑर्डर झालेली नाही। पण एकंदरीत कोर्टाची जो मानसिकता होती ती अशी होती की इलेक्शन आम्ही थांबवणार नाही। या संदर्भामध्ये तुम्ही जे याचिकाकर्ते होते त्यांचे वकील होते, त्यानंतर जे डिफेंडंट म्हणजे रिस्पॉन्डंट होते, मग SJ असतील, ॲक्च्युली इंटरप्रिटेशन जे पेटिशनर आहेत जे OBC आरक्षणाला विरोध करतात त्यांनी 6/5च्या ऑर्डरचं इंटरप्रिटेशन तसं काढलेलं आहे। मुळात ते चुकीचं इंटरप्रिटेशन आहे असं आमचं म्हणणं आहे। जो जिल्हा परिषद पंचायत समिती ॲक्ट, म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट आहेत ते अजून तसे इंटॅक्ट आहेत। त्याच्यामध्ये 27% आरक्षण दिलेलं आहे। बाठिया कमिशनला आम्ही मागच्या 6 तारखेच्या याच्यामध्ये आम्ही चॅलेंज केलेले, ती माझी पिटिशन आहे। त्यामुळे कोर्ट म्हणला की आपण निवडणुका लांबू शकत नाही। बाठियाचा जो चॅलेंज आहे त्याची जी स्क्रुटिनी आहे ती चालू आहे, त्यामुळं बाठियाच्या आधीची आकडेवारी जाहीर करा। चुकीचं इंटरप्रिटेशन कोर्टाला दाखवण्याचा त्यांनी जरी प्रयत्न केला असेल तरी आम्ही त्याला विरोध केला की बाठियाच्या आधी 27% आरक्षण होतं। बाठिया आम्हाला मान्य नाही। आज कोर्टामध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की बाठियानुसार निवडणुका घ्याव्या। आम्ही सांगितलं की बाठियाने आमच्या प्रतिनिधित्व खूप कमी केलेलं आहे। त्याच्यावरची जी स्क्रुटिनी आहे त्याचा जो आपल्याला काय म्हणता येईल त्याचा जो ग्रे एरिया आहे त्या संदर्भामध्ये सविस्तर सुनावणी होईल। तो कोर्टाने या संदर्भामध्ये शुक्रवारी डिटेल इलेक्शन कमिशनला सांगितलेलं आहे की तुम्ही या संदर्भामध्ये डिटेल रिपोर्ट ठेवा। जिथं 50%चे ब्रीच झालेले तिथं OBCचं प्रमाण किती आहे, तिथं ट्रायबल पॉप्युलेशनचं प्रमाण किती आहे या संदर्भात आम्हाला सूक्ष्म अहवाल तुम्ही द्या आणि त्यानंतर मग हे सगळं ठरवलं जाईल। बाठिया आयोगावरचा आक्षेप आज आमच्या आदरणीय सिनियर ॲडव्होकेट इंदिरा जयसिंग यांनी जोरदार युक्तिवाद केला। त्यांनी दाखवलं की आमचे संविधानिक अधिकार बाठिया आयोगाच्या आकडेवारीमुळं हिरवले जातील। कोर्टाने या संदर्भात पुढे जाऊन म्हणजे OBCसाठी खरं म्हणलं तर तो एक दिलासादायक कोर्टाचं वक्तव्य होतं की याच्यामध्ये जर असा काय संविधानिक प्रश्न निर्माण होतोय, काय ग्रे एरिया राहतोय, असं जर असेल तर आम्ही लार्जर बेंच मोठ्या घटनापीठाचा पण विचार करू। हा आमच्यासाठी खूप सकारात्मक एक कोर्टाची भूमिका राहिली। जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत BTP यात्रा ग्रुप अमरावती। आपण आता सिटी चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता। यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, GTPL चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल। आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल। यामध्ये छत्रपती संभाजीनगर NST सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला RRC सेटअप बॉक्स नंबर 899 वर बघू शकता। लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा। YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सरताजे समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, Instagram आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर येत आहे। हे बातमीपत्रावरच थांबूया, पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत। आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज। हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान। जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल। हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज हमेशा सच के साथ। अस्वीकरण सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेले विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत। त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही।